एरवी गीता श्रवण अवसरी आवडू लागता अनधिकारी परिसेठी तेची उजळी पातळी बरी. भगवान सिद्धेश्वराच्या असीम कृपेला श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ श्री सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरणस्थानी आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 15व्या अध्यायाच्या 590 ओळीचा आपण विचार करतो. वास्तविक विचार केला तर गीता ऐकण्याच्या वेळी तो धृतराष्ट्र अनाधिकारी अधिकारी नव्हता. अर्थात म्हणून काल पाहिलं आपण अंतसमयाच्या वेळी बोध नसल्यामुळे जरा त्रास म्हणून त्याचा चांगला उपयोग झाला नाही. का श्रवण तर केली गीता, पण गीतेच्या तत्वाने गीता ऐकली नाही, तिरस्कृत बुद्धीने ऐकली. तिरस्कृत बुद्धी, पण ती गीता ऐकलीच नाही. त्याचं सगळं लक्ष त्या मुलाकडे असल्यामुळे, युद्धाकडे असल्यामुळे त्याला तो बोध झाला नाही. बोध झाला असता तर अंतसमयाला त्याची अशी दशा झाली नसती. अशी भगवान श्रीकृष्णाचं बोलणं संपल्यानंतर आता माऊली ज्ञानराज गीतेच्या संबंधाने सांगता आहे. आत्मज्ञान ही फार महत्वाची चीज आहे. मानवी देहामध्ये किंवा मानव जन्मामध्ये आत्मज्ञान एक महत्वाचा ठेवा आहे. आणि त्याच्याच करता भगवंताने या मानवी देहाची योजना केलेली आहे. मानवाला ते कळत नाही ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. पण पुन्हा हा चान्स प्राप्त होणं शक्य नाही आहे. पुन्हा हा मानवी जन्म प्राप्त होणार नाहीच. पशु पक्ष्याचा होईल, किडा मुंग्याचा मिळेल, पण मानवी देह नाही मिळणार. तर ज्याच्याकरता भगवंताने या मानवी देहाची योजना केली ते आपण साधलं जर नाही तर मग पुन्हा आता मागुता येईल फेरा. हे तो नघडे या नगरा, म्हणे तुकया बंधू भाव धरा, ओळखी नाही तरी जाल अघोरागा. असं तुकोबारायाने एक इशारा देऊन ठेवलेला आहे. तेव्हा अर्जुनाला मात्र
त्याचा फार मोठा लाभ झाला. संजयालाही त्याचा लाभ झाला. अर्थात धृतराष्ट्रालाही झाला, पण कानात नाही गेलं, ते कानावरून गेलं. कानात जाणं फार महत्वाचं आहे, कानावरून जाणं फार महत्वाचं नाही. म्हणजे श्रवण नेहमी कानात जावं. कानावरून गेलं तर काही कळत, तिथं असूनही काही कळत नाही. मानवी जन्माचं जे साध्य आहे, ध्येय आहे, ते खायचं प्यायचं मजा करायचं मरायचं हे ध्येय नाही आहे. भगवंतानी देवे दिला देह भजना गोमटा. भगवंतानी मानवी देहाची योजना ही भजनाकरता केलेली आहे. खाऊन पिऊन मजा करायची मरायचं नरकाला जायचं याच्याकरता केलेली नाही. पण ही दुर्दैवी मानवाला, पापी मानवाला हे कळत, म्हणून त्याचा विनियोग फार वेगळ्या पद्धतीने करून त्यांना अधोगती प्राप्त होते. तसं धृतराष्ट्राला काही फार मोठी सद्गती पण मिळाली अशातला भाग नाही आहे, लक्षात. तैसे अर्जुनाचे व्याजे गीता प्रकाशोनि श्रीराजे. संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. तैसे अर्जुनाचे व्याजे. अर्जुनाचं निमित्त करून भगवान श्रीकृष्णाने गीता सांगितली आणि फार मोठं ओझं मानवी जीवाचं नष्ट केलेलं आहे. संसारा एवढे थोर ओझे फेडले जगात. तर गीता हा कुठल्या जातीचा, कुठल्या पंथाचा, कुठल्या धर्माचा हा ग्रंथ नाही आहे. गीता हा जागतिक ग्रंथ आहे, वैश्विक ग्रंथ आहे. गीता सर्व विश्वाकरता ही गीता आहे. गीता निवड केलेली नाही कशाची. म्हणून या तिघानंतर याचा लाभ झालाच, त्याबरोबर तिघाला तर झालाच, पण जगालाही त्याचा लाभ झाला. इथं जरी म्हटलं तिघाला लाभ झाला तरी मला काही वाटत नाही तसं. अर्जुन, संजय, धृतराष्ट्र हे काही मुमुक्षु नव्हते. दोस्ती धृतराष्ट्र, अर्जुन होता, संजय होता. या ठिकाणी तिघालाही लाभ झाला असा शब्द वापरलेला आहे. अर्जुन हातात भगवंताचा प्रिय भक्तच होता. संजय हा संत कृपा पात्र होता. आणि धृतराष्ट्र स्वतःचा स्वार्थ पाहणारा म्हणजे बद्ध होता. बद्ध. अर्जुन हा बुद्धिवंत होताच. 3 प्रकारचे जग आहे, प्रकाराचे 3. तुका म्हणे केले जन. आपण सर्व बद्ध आहोत. कारण बद्धतेतही 3 प्रकार आहेत. आपण म्हणण्यापेक्षा, तुम्हाला घेऊन पडण्यापेक्षा मी तिथला आपण शब्द काढून टाकतो आणि मी शब्द वापरतो. या ठिकाणी मी तर तसा बद्धच आहे. कारण बद्धतेतही 3 प्रकार आहेत. जाणीव असणारी एक बद्ध आहे, जाणीव नसणारा एक बद्ध आहे.
आणि जाणीव असूनही त्यातच राहू इच्छिणार, त्यातच धृतराष्ट्र येतो. या तिघांमध्ये मोक्षाची इच्छा असणारा मुमुक्षु आहे. मुमुक्षु हा द्वैत बंद घालवण्याकरता प्रयत्न करत असतो. मुमुक्षु जो द्वैताचा बंद घालवण्याचा प्रयत्न करतो त्याचं नाव आहे मुमुक्षु. कोणालाही मुमुक्षु म्हणायचं नाही. हा साधन चतुष्टय संपन्न असतो. द्वैताचा बंध घालवण्याचा प्रयत्न करणारा मुमुक्षु हा साधन चतुष्टय संपन्न आहे. तो गुरुकडे जातो आणि त्यांच्या चरणाजवळ बसून ज्ञान प्राप्त करून घेतो. काय अशी अंतःकरणामध्ये तीव्र इच्छा धारण करणाऱ्या जे आहेत, अंतःकरणामध्ये तीव्र इच्छा धारण करणारी जे असतात. माळीनबाई खाली आहे ना? वा, काय दुर्दैव आहे बघा. तेव्हा म्हणून साधन चतुष्टय संपन्न जे असतात ते खरे मोक्षाची इच्छा करणारी मुमुक्षु आहेत. आणि तेच सद्गुरूच्या चरणाजवळ बसून ज्ञान प्राप्त करून घेतात. अशी अंतःकरणामध्ये तीव्र तळमळ ज्यांच्या आहे. काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे, काही हे खंडैल कर्म. तेव्हा अशी जी इच्छा धारण करणारी आहे, गीता त्यांच्याकरता उपदेश करणारी आहे. ज्याच्यावर संत महात्म्याने कृपा केलेली आहे, कृपा कटाक्षे निहाळिले, आपुले पदी बैसविले, कृपाया केली संत जणी, माझी अलंकारिणी वाणी. धृतराष्ट्राला त्याचा अंतिम समय फार कठीण गेला नाही, पण शेवटच्या क्षणी त्याचं चित्त स्थिर राहिलं असं म्हणतात. परमात्म्याचं चिंतन करता करता त्याचा देह अग्नीच्या ठिकाणी भस्म झाला असं माऊलीनं वर्णन केलं आहे. की परमात्म्याचं चिंतन करता करता त्याचा देह अग्नीचं भक्षस्थान बनलं, म्हणजे अग्नीमध्ये तो जळून गेला. म्हणजे सांगायचं तात्पर्य, धृतराष्ट्रासारखा बद्धही गीतेमुळे मुक्त झाला असं माऊलीचं म्हणणं आहे. जेव्हा द्राक्षी दूध घातले तेव्हा वाया गेले गमले, परी फळ पाकी दुणावले देखिले गेले. तसं द्राक्षाच्या झाडाला दूध घालतात, वाया गेल्यासारखं वाटतं, पण ते फळाच्या दृष्टिकोनातून सफल होते. व्यर्थ नासल्या गेलं नाही. ते
ते फळाच्या द्वारे प्राप्त झालेलं आहे. अर्थात खताचा उपयोग करून जसं द्राक्षाचं पीक तयार होतं त्यावेळी वाया गेल्यासारखं वाटतं, पण खतापेक्षाही दूध हे दुप्पट फायदा देतं, दुप्पट फळ प्राप्त होतं. असा जसा अनुभव आहे त्याप्रमाणे माऊली ज्ञानराज दृष्टांताने सांगतात. किंवा द्राक्षाचा वेल वाढला आणि त्याला दूध घातलं. एक माणूस हे करीत असताना त्याला लागलीच परिणाम दिसला का? नाही दिसला. जेवणाचा सुद्धा लगेच परिणाम दिसत नाही. एक दिसतो परिणाम. एखादा लाडू जास्त खाल्ला तर तिथंच झोप येते लगेच, एवढा परिणाम दिसतो. पण शारीरिक परिणाम जाणवण्याकरता आजच्या जेवणाचा परिणाम 32 दिवसांनी त्याचा परिणाम. 32 रक्त वीर्य मज्जा वगैरे होण्याकरता त्याला किमान 32 दिवस लागतात. त्या मशनरीमध्ये तयार होते. अर्थात तसं दूध घातलं की लगेच त्याचं फळ प्राप्त होत नाही. भगवान श्रीकृष्णाने म्हटल्यासारखं भगवान दूधच पीत नव्हते. यशोदा मैयाने सांगितलं, वेड्या, दूध पिलास तर शेंडी वाढत, नाही तर वाढणार नाही. खरंच म्हणजे हो. दुधाचा ग्लास तोंडाला लावला, शेंडीला हात लावला आणि विचारलं आईला, मैया मोरी कबही बडेगी छोटी. आणि इकडे शेंडी कधी वाढणार आहे? वेड्यामध्ये लगेच वाढत असते काय? त्याला काही काळ जावं लागतं ना दूध पिल्यावर. लगेच दूध पिलं की लगेच ती हळदारी होऊ गोरी असं होत असतं का? हळदीने गोरीपणा येतो, पण होगी मोठमोठ खाल्लेलं नाही. त्याला काही प्रक्रिया आहे त्याची. किती खावी हळद, कशावर खावी, खा उगीच हळदीने गोरेपणा येतो ना. आणल्या अर्धा किलो आणि घेतली पिऊन. तर अंग तर काही गोरे झालेच नाही, पण पायखाना मात्र पिवळा झाला सगळा. तेव्हा माऊली दृष्टांत देत आहे. किंवा द्राक्षाला दूध घातल्यानंतर फळाच्या रूपाने ते दिसतं, प्राप्त होतं, पण काही काळ जावा लागतो त्याला, लगेच नाही. दुप्पट फळं मिळतात ही गोष्ट खरी आहे, पण त्याला काही काळ जावा लागतो. दूध वायाला गेलं असं तरी वाटलं सुरुवातीला, तरी ते वायाला जात नाही. तैसी हरिवक्त्रीची अक्षरे संजय सांगितली आदरे, तिही आंधू तोही अवसरे सुखिया झाला. माऊली वर्णन करता आहे, तैशी हरिवक्त्रीची अक्षरे. भगवंताच्या मुखातली जी अक्षरं आहेत ती धृतराष्ट्राला संजय आणि मोठ्या आदराने सांगितली. संजय सांगितली आदरे, तिही अंधू ते अवसरे सुखिया झाला. मग त्यावेळी देखील आंधळा जो आहे तो त्याला त्यावेळी नसलं सुख वाटलं तरी माऊली मात्र लिहितात की मरणकाळी त्याला सुख झालं, असं माऊली म्हणतात.
तिही अंधू तोही अवसरे सुखिया झाला, असं स्पष्ट म्हटलं म्हणून. म्हणजे कानावरून जरी अक्षरं गेली तरी वायाला गेली नाही, असा त्याचा अर्थ आहे. श्रीकृष्ण भगवान यांच्या मुखातून निघालेली अक्षर संजय आणि धृतराष्ट्राला ऐकवली, आदराने सांगितली. धृतराष्ट्राने आंधळा होता तो, त्याने ऐकली आणि त्यालाही मनातून आनंद झाला, सुख झालं, असं माऊली वर्णन करतात. म्हणजे कसं जरी ऐकलं, जसं महाराज म्हणतात, वेडे वाकुडे गाईन परी तुझाच म्हणविन. कसं का होईना वेडं वाकडं भजन करीन, पण तुझाच मी म्हणेन, दुसऱ्याचा म्हणणार नाही. दुसऱ्याचा भक्त मी कुठल्या देवाचा होणार नाही, फक्त तुझा. तेची मराठीनी विन्यासे मी या उन्मेसे ठसे ठोंबसे, जाणे नेणे तैसे निरोपिले. माऊली ज्ञानराज वर्णन करता आहे, तेची मराठीनी विन्यासे. माऊली एका भाषेत निष्णात होते का? 56 भाषेचा केला से गौरव, भवार नवीना व उभारिले. माऊलीला 56 भाषा येत होत्या, 56. तरी पण सगळ्यात माझा मराठाची बोल कौतुके, अमृतातेही पैजा जिंके, असं माऊलीनं म्हटलेलं आहे. की अमृतापेक्षाही मराठी भाषा माऊली ज्ञानराजाला आवडत होती. म्हणून तेची मराठीनी विन्यासे मिया उन्मेसे ठसे ठोंबसे, जाणे नेणे तैसे निरोपिले. ती मराठी भाषेची रचना आहे. मराठी भाषा कशीही फिरवली तरी फिरते, कशाही तुम्ही त्याचा अर्थ केला तरी तो अर्थ लावता येतो. पण अर्थ लावण्याची सुद्धा बुद्धी लागते. ते सुद्धा मराठी भाषेची रचना ही ओबडदोबड आहे असं म्हटलं या ठिकाणी. मिया उन्मेसे ठसे ठोंबसे, म्हणजे मराठी भाषा जी आहे ती ओबडदोबड आहे आणि प्रत्येक भागाची भाषा ही वेगळी वेगळी आहे. मराठवाड्यातली भाषा ती वेगळी, खानदेशी भाग वेगळा, कोकणातली भाषा वेगळी, पुण्याची भाषा वेगळी, नगरी वेगळी, सोलापूरचा भाग वेगळा. अशी प्रत्येक भाषा मराठी जरी असेल तरी वेगळी वेगळी बोलण्याची पद्धत आहे. माय घाल कळलं तुम्हाला? नाही कळलं. कुणाला कळले माझे शब्द? नाही कळले की नाही? माय घाल ना बाप्पा, म्हणजे तुझी वारी सक्सेस होईल. कळलं नाही? माळ घाल, ल शब्द य वापरतात. प्रत्येक ठिकाणची भाषा ही वेगळी वेगळी आहे. एकदा मी कोकणामध्ये गेलो होतो, नेहमीच जायचो.
कोकणामध्ये सगळ्या भागात फिरायचं. एकदा अशी आमची पंगत बसली महाराज लोकांची आणि एक बाई वाटी घेऊन आली अशी उलथण हातामध्ये वाटी. ती म्हणली देऊ का बाबा चटका? म्हणलं बाई कीर्तन करायचं, चटका कशाला द्यायचा? ती म्हणले तुमचा काहीतरी गैरसमज. म्हणले गैर होऊ दे तर कसंही होऊ दे, पण मला काही चटका देऊ नको. तिनं सांगितलं बाबा तुम्ही नक्कीच घ्याल चटका. म्हणजे घ्याल म्हणजे अहो म्हणले तुमच्याकडे काय म्हणतात? म्हणलं कशाला? हिरव्या मिरच्या ठेसाला, त्यात पुदिना कोथिंबीर लसूण वगैरे. हा म्हटलं द्या थोडा चटका. तेव्हा भाषा वेगळी वेगळी आहे. काय भाषा कशी आहे? वेगळी वेगळी आहे. एकदा आम्ही खानदेशामध्ये गेलो आणि अशी पंगत बसली आमची जेवणाची महाराज लोकांची. त्यांनी पुरणाच्या पोळ्या केल्या. ती आली होती बाई, बाबा सरकावून देऊ का? म्हणलं सरकावून? मला सांगू द्या, माझ्या पुढं नका सांगू. मग मला सांगताच येणार नाही का? तुम्ही नुसतं श्रवण भक्ती करत जा. तुम्हाला सगळं माहिती, मला माहिती आहे, तरी पण श्रवण भक्ती करा. तेवढ्यात तिचे मालक आले. पातेलं पोळी, बाबा देऊ काय दटावलं? दटावलं हे काय भानगड? ते बाईसाहेब म्हणतात सरकावणं, तुम्ही म्हणतात दटावणं. म्हणजे गुळवणी हे पोळीला सरकवतं आणि सार जो असतो त्याला आमटी म्हणतो आपण, ते पोळीला दटावतं. एक खाली दुसरे खाते मागतो. अशी प्रत्येक भागात जी भाषा आहे. सातारा भागात गेलो तर मग ती सगळ्याकडे मी फिरलो आहे. तिथे मडके म्हणत नाही, गुंडग्या म्हणतात त्याला, गुंडग्या. सातारा भागामध्ये. पुणे भागात मडके म्हणतात, नागरी भाषात गाडगे. प्रत्येकाची भाषा वेगळी आहे. असो, मुद्दा मला एकच सांगायचं आहे, तेच मराठी विन्यासे मिया उनमे से ठसे ठोंबसे जाणे नेणे तैसे निरूपिले. ही मराठी भाषेची जी रचना आहे ती ओबडदोबड आहे. तुमच्या लक्षात आलं? हो, मला कळलं न कळणं तो भाग वेगळा. पण इथं मी सांगितलेलं आहे, जाणे नेणे तैसे निरोपिले. कळो न कळो पण मी त्याचं निरूपण केलं मोठ्या नम्रतेनं. संत हे कधी अहंकाराने बोलत नसतात, त्याचं नाव संत आहे. जे अहंकाराने बोलतात त्यांचं नाव पोट भरू. त्यांना महाराज किंवा संत म्हणायचं नाही. संत फार विनम्र. एरवी तरी मी मूर्ख, जरी जाणे अतिविवेक. माऊली म्हणतात तुकोबरायाची भाषा. पायीची वाहन पायी बरी. विनम्र संत महात्मा. तसं माऊली मोठ्या नम्रतेनं बोलत आहेत. ओबडदोबड असणारी मराठी भाषेची रचना मला जशी कळली तसं मी तिचं वर्णन केलं असं माऊली म्हणत आहे. अर्थातच माझ्या ज्ञान सामर्थ्याप्रमाणे मी तुम्हाला त्याचं वर्णन करून सांगितलं. तुम्हाला कितपत कळेल तो भाग वेगळा. माऊली म्हणतात
माऊली खरं पाहिलं तर कोण होते? ज्ञानियांचा शिरोमणी, ज्ञान्यांचे मुकुटमणी होते माऊली. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणते ज्ञान देव तुम्हा ऐसे. माऊली ज्ञान्यांचे राजे होते, योग्याची माऊली होती आणि सगळ्या जगाची आई होती. तेव्हा माऊली म्हणता आहे, ज्ञान्यांचे शिरोमणी असणारे, ज्ञान्यांचा राजा असणारी माऊली, सगळ्या जगाची आई असणारी माऊली, ते वर्णन करता आहे. परंतु त्यांनी देखील मोठ्या नम्रतेनं मला काहीच कळत नाही अशी माघार घेतलेली आहे. त्यांना कळत नव्हतं असं नाही. ज्ञान्यांचे राजे म्हटल्यावर, ज्ञानाचा शिरोमणी म्हटल्यावर तरी पण माऊली म्हणताय की जाणे नेणे तैसे निरोगी. मला काही कळलं नाही, जेवढं कळलं तेवढं मी सांगितलं असं माऊली म्हणताय. सेवंती असा काही अंग पाहता विशेष तरी नाही, परी सौरभ्य नेले तेही भ्रमरी जाणी. शेवंती आरिसा काही अंग पाहता विशेष नाही. शेवंतीचं झाड जर तुम्ही पाहिलं ना तर ते काही विशेष दिसत नाही, ते ओबडधोबडच दिसत. परंतु ज्यावेळी त्याला फुलं येतात ना, ते फुलं फार सुगंधी असतात. शेवंतीचे लक्षात, शेवंती म्हणजे बाजारात पिवळे फुलं येतात ते ना, ते फार सुगंधी असतात लक्षात. जरी तिचं ते झाड उबडधोबड असलं तरी त्या फुलाचा जो सुगंध आहे तो फार विशेष आहे. पण तो कोणाला कळला? भ्रमरी जाणीजे, भुंग्याला तो विशेष कळाला. फुलातला सुगंध माणसापेक्षा भुंग्याला जास्त कळतो. आणि म्हणून म्हटलं या ठिकाणी ते सार तो जाणतोय, आम्ही नाही जाणत. सुगंधी शेवंती, काटे शेवंती, काही झाडात थोडी फरक आहे. शेवंतीच्या झाडामध्ये गुलाबाच्या झाडाप्रमाणे, गुलाबाचंच गावठी झाड म्हटलं की त्याला काटे असतात आणि सुगंधी फुलं असतात. आता काटे नसणारं गुलाबाचं झाड आहे, मोठी मोठी फुलं असतात पण सुगंधाचा पत्ताच नाही. तेव्हा पण त्या सुगंधाचे अधिकारी कोण आहेत? तर भुंगे आहेत असं माऊली ज्ञानराजाने म्हटलेलं आहे. तसं या गीतारूपी झाडाचे जे काही फुलं आहेत ते शब्दरूपी, त्याचे अधिकारी कोण आहेत? तर मुमुक्षु आहेत, श्रद्धावान भाविक त्याचे अधिकारी आहेत. सर्वांना ते हृदया पटल्या जात हो नाही आहे. तसं आपल्या देशामध्ये ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही. 56 भाषा सांगितलं याच्यामध्ये. 56 भाषेचा केलासे गौरव, भवार नवी नाव उभारी. या संसार सागरातून तरुण जाण्याकरता एक मोठी नाव तयार केली ज्ञानेश्वरी रूपी. त्या ज्ञानात जायचे तरुण त्याने बसा आणि तरुण जा. असं या 15व्या अध्यायाचा शेवट करत असताना
माऊली वर्णन करता आहे ज्ञानेश्वरीचं, तेव्हा झालेली सेवा. उद्या हा 15वा अध्याय समाप्त होईल. झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिला सेवेचा भाग आपण उद्या करतो. पुंडलिक वरदा ज्ञानदेव